श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे. जयति जगति माया यस्य कायादवस्थे वचनरचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. धन्य धन्य तो नारदू जासी सर्वा सर्वत्र गोविंदू. सर्वथा हरिनामाचा छंदू जेणे परमानंदू सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. या नवीन पराभव नाम संवत्सरामध्ये चैत्र शुद्ध दशमीच्या दिवशी वसंत ऋतूमध्ये देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रावरचं यथामती चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. प्रारंभी विद्या देणारे भगवान गणेश, माता सरस्वती, हृदयस्थ सद्गुरू, त्याचप्रमाणे महेश्वर स्वरूप आपण सर्व श्रोतेजनांच्या चरणी या ठिकाणी प्रारंभीच वंदन करतो. आणि आपण मागच्या वेळी जे नारदांचं भक्तिसूत्र पाहिलं होतं, मोदन्ते पितरा नृत्यंती देवताः सनाथाचेयं भूर्भवती. एखाद्या कुलामध्ये जर भक्ताचा जन्म झाला तर त्याच्या पितरांना अतिशय आनंद होतो. देव नृत्य करायला लागतात आणि ही पृथ्वी माता जी आहे ती सनाथ होते. अशा प्रकारे भक्ताचा महिमा सांगणारं हे सूत्र देवर्षी नारदांनी सांगितलं. त्याचा आपण विस्ताराने विचारही करून आलो. यावेळी आपण 72वे सूत्र पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये भक्तांच्या ठिकाणी जो भगवंत कुठल्याही प्रकारचा भेद बघत नसतो. नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादि भेदः. त्या भक्तांच्या ठिकाणी जाती विद्या रूप कुल धन आणि क्रियादिकांचा भेद भगवंत पाहत नाही. भगवंताला तो दिसत नाही. भगवंताला फक्त त्याची केलेली भक्तीच दिसते. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगावं की जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊनी लागे. तये संगतीची जनी कोण गोडी जिये संगतीने मती राम सोडी. ज्याच्या सहवासानं मनाचं समाधान बिघडतं आणि अकल्पितपणे देहबुद्धी वाढायला मदत होते, अशी संगत बरी नाही. आणि ज्या संगतीनं माणसाची बुद्धी भगवंतापासून बाजूला सरकते, बाजूला जाते, त्या संगतीमध्ये कसली आली आहे गोडी. आणि समर्थ रामदास स्वामींना जे अपेक्षित आहे या श्लोकामध्ये, या मनाच्या श्लोकात, तेच या सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी सांगितलंय. त्यांनी त्यामध्ये जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेद हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगितले की भक्ताच्या ठिकाणी भक्त भगवंताचे असणारे भक्त वेगवेगळ्या जातीचे असतील. ते काही विद्यांमध्ये निष्णात असतील, काहींना अडाणी असतील, निरक्षर असतील.
काहींचं रूप चांगलं असेल, काही रूपवान असतील, काही अगदी साधारण असतील, काही कुरूप असतील. कुणा भक्ताचं कुल चांगलं असेल, दुसऱ्या भक्ताचं कुल चांगलं नसेलही. एखाद्या भक्ताजवळ धन संपत्ती भरपूर असेल, दुसऱ्याजवळ तेवढी नसेलही. आणि काही भक्तांमध्ये काही क्रियेमध्ये ते कुशल अकुशल असतील, समर्थ असमर्थ असतील, सशक्त अशक्त असतील, अशा अनेक प्रकारचे भेद त्यांच्यामध्ये असले तरी एक गोष्ट त्यांच्यामध्ये समान असते, ती म्हणजे ते सतत सतत भगवंताचं चिंतन करत असतात. आणि हेच या सूत्रामध्ये देवर्षी नारद आपल्याला सांगतात. मागच्या सूत्रामध्ये मोदन्ते पितराः नृत्यन्ते देवताः सनाथा, ही जी पृथ्वी माता आहे ती सनाथ होते, अशा प्रकारचं भक्ताचं महिमा सांगणारं सूत्र सांगितलं. आणि या सूत्रामध्ये लगेच सांगितलं की देव जेव्हा या भक्तांच्याकडे बघतो तेव्हा तो सगळ्यांकडे सारख्या नजरेनं सारख्या भावानं बघत असतो. आणि व्यवहारामध्ये जाती विद्या रूप कुल धन क्रिया इत्यादी कारणाने मानवामध्ये भेद निर्माण होत असतो. आपण पाहतो व्यवहारात की काही शास्त्रानं काही अधिकार विशिष्ट जातींना दिलेले आहेत. काही कर्म हे विद्यावानच करू शकतात. एखादा इंजिनिअरमध्ये इंजिनिअरिंगचं डिग्री त्यांनी घेतलेली आहे, सॉफ्टवेअरची डिग्री त्यांनी घेतलेली आहे, तो संगणक तज्ज्ञ आहे, तो संगणकाचंच काम करू शकतो. त्याला त्याच्यातलं नॉलेज आहे, त्याला त्याच्यातलं ज्ञान आहे. असं जो माणूस ज्या क्षेत्रामध्ये निष्णात असेल, ज्या क्षेत्रातली विद्या त्यानं आत्मसात केली असेल, त्यामुळं त्या व्यवहारामध्ये हे भेद आपल्याला दिसतात. एखाद्याचं रूप चांगलं असेल, एखाद्याचं रूप साधारण असेल. अगदी कुलाचं जर आपण पाहायला गेलं तर आपली कन्या दुसऱ्याला देताना त्याचं कुळ पहिल्यांदा पाहण्याची प्रथम रीत असते. अगदी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय की कुलंच शीलंच सनाथताच विद्यांच वित्तंच वपूर्वयश्च एतान सप्त विचिंत देया कन्या बुदयी शेष अचिंतनीयम. जर साधी आपल्याला मुलीचं लग्न करायचं असेल तर तिच्यासाठी आपण पहिल्यांदा पाहतो ते कुल, कुलंच शीलंच. नंतर जो मुलगा आपण तिच्यासाठी निवडला असेल, ज्या वराची निवड केली असेल, त्याच्यामध्ये कुठले गुण आहेत, त्याच्यामध्ये त्याचं चारित्र्य चांगलं आहे का हे आपण पाहत असो. कुलंच शीलंच सनाथताच. आपल्याला आपल्या शास्त्रकारांनी मुलगी त्या घरात देताना सनाथता हा पण एक गुण सांगितला की ज्याच्यामध्ये त्या मुलीच्या घरी सासू सासरे असतील, दीर भाऊजाई असतील, नणंद असे नणंद असतील, असे मोठी फॅमिली की ज्यांचा मोठा बॅकअप तिला असेल असं पाहिलं जायचं. पण आजच्या काळात आपण कदाचित हे फार विपरीत पाहतोय असं आपल्याला दिसतं. मुलगा एकुलता एक असावा, शक्यतो सासू सासरे नसावे, असे अनेक अटी आपण त्या बायोडाटामध्येच लिहिलेले आपण बघत असतो. याच्याही पुढे जाऊन जेव्हा प्रत्यक्ष वधू संशोधन किंवा वर संशोधन होतं, जेव्हा मुलगी पाहिला जातो, मुलगा पाहिला जातो, तेव्हा प्रत्यक्ष विचारलं जातं एकमेकांना की आपण इथे सगळ्यांमध्ये एकत्र राहणार आहोत की वेगळे राहणार आहोत. अशा अनेक पद्धतीनं इथं पाहिलं जातं. आपण हा सगळा विचार करतोय की कुलाच्या बाबतीत आपलं एखादी साधी जर मुलगी द्यायची असेल एखाद्यांना, तिच्यासाठी वर संशोधन करायचं असेल तर त्याच्यासाठी कुल शील सनाथता विद्या वित्त, त्यांच्याकडे धन किती आहे, शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे, विद्यांच वित्तंच वपूर, नंतर त्याची शरीरयष्टी, दोघांची शरीरयष्टी एकमेकांना अनुकूल आहे की नाही, विद्यांच वित्तंच वपूर वयश्च, आणि वय दोघांचं मिळतं जुळतं आहे की नाही, फार अंतर आहे किंवा खूप लहान आहे असं तर होत नाहीये ना. या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून मग मुलगी त्या ठिकाणी द्यावी असं आपल्या शास्त्रकारांनी सांगितलंय. परंतु या 7 गोष्टी सोडून इतर अनेक गोष्टी याच्यामध्ये शिरलेल्या आहेत की ज्या शास्त्राला अमान्य आहेत. अगदी देवर्षी नारदांच्या भक्ती सूत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी
भक्ताचं वर्णन करत असताना भगवंत प्रत्येक भक्ताकडे कसा पाहतो, तर तो सगळ्यांकडे समभावाने पाहत असतो. तो सगळ्यांकडे सारख्या भावाने पाहत असतो. एखादा उच्च जातीचा आहे, एखादा उच्च कुलातला आहे, एखाद्यानं चांगली विद्या मिळवलेली आहे, एखाद्याचं रूप खूप चांगलं आहे, त्याच्याकडचं कुल उच्च आहे, त्याच्या कुलपरंपरेने त्यांच्याकडे भगवत भक्ती चालत आलेली आहे, धन त्याच्याकडे भरपूर आहे आणि त्याच्या क्रिया ज्या आहेत, तो ज्या म्हणून कर्म करतो ते सगळी परफेक्ट अशा रीतीने करत असतो. असं जरी असलं आणि त्याच्यापेक्षा दुसऱ्या बाजूला एखादा साधारण मनुष्य असेल, पण तो नित्य भगवंताचं चिंतन करत असेल, त्याच्या क्रियेमध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये एकरूपता असेल, यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा क्रिया, याप्रमाणे त्याचं वर्तन असेल, तर त्या दोघांनाही सारख्या दृष्टीनं पाहण्याची भगवंताची दृष्टी असते. हे या ठिकाणी देवर्षी नारद आपल्याला जोर देऊन सांगताय. माम ही पार्थ व्यपाश्रित्य एपि स्यु पाप योनयाः श्रियो वैश्यास्तथा शूद्रास तेपि यान्ति पराम गतिम. भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला सांगतात की हे पार्था, एकदा का माझा आश्रय केला की स्त्रिया, वैश्य, शूद्र, त्याप्रमाणे ज्यांचा जन्म पाप योनीत झालेला आहे, हे सगळे उत्कृष्ट गतीला पावतात. त्यांच्या ठिकाणी कुठलीही उच्च नीचता राहत नाही. जसं आपण पाहतो की व्यवहारामध्ये एखाद्या दुकानामध्ये जाऊन आपण काही वस्तू खरेदी केल्या आणि 500च्या नोटे एवढा कागदाचा तुकडा दिला, एकदम चांगल्या क्वालिटीचा कागद वापरलेला, चकचकीत सुंदर असा कागद दिला भगवंत त्या दुकानदाराला, आणि दुसरीकडे 500ची नोट जी अगदी साध्या कागदावर छापलेली आहे, त्याच्यावर 500ची नोट आणि चांगला कागद सारख्या आकाराचा जर त्या दुकानदारापुढे आपण ठेवला, तर तो दुकानदार आपल्याकडनं 500चीच नोट घेईल. तो कितीही चांगल्या क्वालिटीचा कागद त्याला दिला तरी तो घेणार नाही. याचं कारण त्याच्यावर काहीतरी रिझर्व्ह बँकेचा शिक्का आहे, त्याच्यावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही आहे. असा कागदच तो घेणार, म्हणजे ती नोट ती घेणार. त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा कागद किती असला तरी तो दुकानदार घेणार नाही. त्याच्याकडं त्या कागदाला, चांगल्या क्वालिटीच्या कागदाला कुठलंही प्रामाण्य नाही. अशा प्रकारे भगवंताचं भक्त म्हणून जर एखाद्यावर शिक्का पडलेला असेल, भगवंताचा भक्त म्हणून तो जगामध्ये वावरत असेल, त्याचं वागणं तसं असेल, त्याच्या क्रियेमध्ये आणि बोलण्यामध्ये एकरूपता असेल, तर निश्चितपणानं त्याच्या शब्दाचं वजन हे इतरांपेक्षा जास्तच असतं. अजून आपण एक उदाहरण पाहूया की जेव्हा पाऊस येतो, गल्लीतनं वाहणारं पाणी असतं, ते हळूहळू नाल्यांमध्ये मिसळतं, नाले हळूहळू मोठ्या ओढ्यांमध्ये मिसळतात. ती ओढे एखाद्या नदीला जाऊन नदीशी एकरूप होतात आणि नदीतून ते शेवटी गंगेला, नर्मदेसारख्या पवित्र नद्याला जाऊन मिसळलं की त्यांना जे पवित्रत्व प्राप्त होतं ते गल्लीतल्या वाहणाऱ्या, नालीतल्या वाहणाऱ्या पाण्याला असेल का? निश्चित असणार नाही. म्हणून देवर्षी नारदांनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी जाती, विद्या, रूप, कुल, धन आदी क्रियांचा भेद कधीही भगवंत भक्तांच्या मध्ये करत नाही. त्याच्याकडे भक्तांकडे पाहण्याचा एकच क्रायटेरिया असतो, तो म्हणजे भगवंताशी त्यानं साधलेली एकरूपता, भगवंताबरोबर त्याची असलेली एकतानता. या सगळ्या गोष्टी भगवंत फक्त पाहत असतो. इतर गोष्टीचं भगवंताला काहीही देणं घेणं नसतं. भागवताच्या 11 स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला भक्तीचं महात्म्य सांगताना म्हणतात
की भक्त्याह मेकया ग्राह्यः श्रद्धयात्मा प्रियसताम भक्ती पुनाति तन्निष्ठा श्वपाकानपि संभवा. संतांना अत्यंत प्रिय असा त्यांचा आत्मा मी आहे. संतांना बाकी काही लागत नाही बरं का. खऱ्या संतांना कुठल्याही इतर गोष्टीची गरज नसते. त्यांना फक्त भगवंताचं नामचिंतन ते करत असतात, माळांचा जप करत असतात, भगवंताच्या अखंड चिंतनामध्ये असतात. आपल्याकडे येणाऱ्या सर्वांना भगवंताला जोडण्यासाठी नाना प्रकारचे उपाय अशा प्रकारचे संत करत असतात. अश्रद्धेनं केवळ भक्तीनं, श्रद्धेनं किंवा भक्तीनंच भगवंत वश होतात. मग अशी भक्ती एखाद्या चांडाळाने जरी केली, श्वपाक जो उल्लेख आला याच्यामध्ये, श्वपाक म्हणजे मेलेलं जे कुत्र असतं त्याचं मांस शिजवून खाणाऱ्याला श्वपाक असं म्हणतात. असा श्वपाक असणारा चांडाळ जरी असला आणि तो भगवंताचा निस्सीम अशा प्रकारचा भक्त असला तरी अशा प्रकारची भक्ती त्यालाही ती पूर्ण करत असते. याचा अर्थ भक्ती ही कुठल्या प्रकारची जात बघत नाही. भक्ताग्रणी प्रल्हादानं तर म्हटलेलं आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. असुरकुलात जन्म झालेला भक्त प्रल्हाद स्वतः सांगतात की विप्रात द्विषड गुण युता दरविंद नाभ पादारविंद विमुखात श्वपचम वरिष्ठम मन्ये तदर्पित मनो वचने हितार्थ प्राणम पुनाति सकुलम न तु भूरिमानः. प्रल्हादजी सांगतात, ज्या ब्राह्मणानं दान, तप, वेदाध्ययन, जप, शम, मौन, एकांतवास, शौच, पावित्र्य, सत्य, अहिंसा इत्यादी नियमांचं 12 गुण नियमांचं पालन केलेलं असलं आणि तो भगवंताच्या चरणारविंदापासून, भक्तीपासून जर विमुख असेल, हे सगळं तो करतोय, दान करतोय, तप करतोय, वेदाध्ययन करतोय, जप करतोय, शम आहे त्याच्या ठिकाणी, मौन आहे, एकांतवास करतोय, शौच, सत्य, अहिंसा आहे, हे सगळं त्याच्या ठिकाणी आहे, पण भगवंत नामापासून तो विमुख झालेला आहे. तर त्या ब्राह्मणापेक्षा भगवत भक्ती करणारा चांडाळ श्रेष्ठ आहे असं प्रल्हादजी स्वतः सांगताय. ज्यानं आपली वाणी, मन, प्राण भगवंताला अर्पण केले, तो आपल्या कुलालाही पवित्र करतो, पण स्वतः फार विद्वान, तपस्वी, दानी समजणारा अहंकारी ब्राह्मण मात्र स्वतःलाही पवित्र करू शकत नाही. अगदी शांतीब्रह्मनाथ महाराज त्यांच्या टीकेमध्ये, भागवताच्या एखाद्या स्कंदावरील टीकेमध्ये सांगतात की विप्रात विषड गुण युता ये श्लोकीची हेची कथा जळो त्या द्विजाची पवित्रता जो माझ्या भजन पंथा विमुख. जो माझ्या भजन पंथापासून, माझ्या कीर्तनापासून दूर आहे, माझ्या नामस्मरणापासून जो दूर आहे, त्या द्विजाची ती पवित्रता, त्याचे सगळे 12 गुण जळून जावेत. या श्लोकातून एवढंच सांगितलंय की आहुनी श्वपचगा वरिष्ठ, त्याच्यावरनं मेलेल्या कुत्र्याचं मांस शिजवून ते खाणारा जो चांडाळ आहे तो त्याच्यापासून श्रेष्ठ आहे. जो माझ्या भजनी भजननिष्ठ त्या ते वंदिती पुराण श्रेष्ठ कवी वरिष्ठ महाकवी. सगळ्या संतांनी आपल्याला शेवटी हेच सांगितलंय की भगवंताकडे जातीने तू किती मोठा आहे, तुझ्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या विद्या आहे, तू काय काय आतापर्यंत आत्मसात केलेलं आहे, याच्यापेक्षा एकच गोष्ट महत्वाची आहे की तू भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी एकरूप झालेला आहे, भगवंताशी एकतानता साधलेली आहे. भगवंताचं कीर्तन, नामस्मरण नेहमी त्याच्या मुखामध्ये हे असलं की भगवंताला बाकी काही नको. अगदी भागवताच्या 3ऱ्या स्कंदातही देवहूतीच्या मुखानं हीच गोष्ट ते स्पष्टपणे सांगतात की हे भगवन, तो चांडाळ श्रेष्ठ आहे की ज्याच्या जिभेवर अखंड तुमचं नाम राहतं,
कारण जे तुमच्या नामाचं उच्चारण करतात त्यांनी तप, हवन, तीर्थस्नान, सदाचार पालन, वेदाध्ययन सर्व केलं असा अधिकार त्यांना प्राप्त होतो. म्हणून भगवंताचं नाम घ्या, नाम घ्या. आपल्याला पूज्य गोंदवलेकर महाराज आजच्या या याच्यामध्ये येऊन गेलेले नामजपाचं महात्म्य सांगणारे मोठे महापुरुष, त्यांनी आपल्याला सांगितलं की नेहमी तुम्ही नामाचं जप करा, बाकी काही करू नका. दुसरं काही केलं नाही तरी चालेल, फक्त नामाचं जप केलं. इथं देवहूतीच्या मुखातनं हेच सांगितलंय की फक्त भगवंताचं नाव जर घेतलं, नेहमी अखंडित नामस्मरण केलं, तर तप, हवन, तीर्थस्नान, सदाचार पालन आणि वेदाध्ययन हे सगळं केल्याचं पुण्य तुम्हाला आपोआप प्राप्त होतं. अशा प्रकारे या भक्तांच्या मध्ये जातीचं महत्व कशा प्रकारे गौण आहे हे या उदाहरणात सांगून दिलं. जाती धर्मामुळे भक्तामध्ये भेद निर्माण होत नाही, तसा तो वेद विद्येमुळेही पडत नाही, एखाद्या विद्येमुळेही पडत नाही. व्यवहारात मात्र आपल्याला असं दिसतं. आपण उदाहरण पाहिलं, एखाद्यानं मेडिकल फील्ड मधलं नॉलेज घेतलंय, एखाद्यानं इंजिनिअरिंग फील्ड मधलं नॉलेज घेतलंय, त्याला डॉक्टर, इंजिनियर म्हटलं जातं. मानवामध्ये या विद्येमुळं प्रकार पडतात, ते पडतं साहजिक आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचं ठरवलेलंच, नियतीनंच ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे इथं येऊन जो ज्या प्रकारची विद्या ग्रहण करेल तो त्या पद्धतीनं त्याचं काम मिळवेल. आणि विद्येमुळं व्यवहारात जरी असे भेद होत असले तरी विद्यावानाचा आदर सगळीकडे होतो, सगळ्यांकडे होतो, त्याचा सत्कार होतो, त्याला यथोचित मान मिळत असतो. अगदी पूर्वी राजे महाराजांच्या दरबारातही विद्वानांची पूजाच व्हायची. विद्वान सर्वत्र पूज्यते म्हटलं जातं. विद्वानांची सगळीकडे अगदी कुठल्या देशात जरी गेला, देशाटन करत राहिला तरी त्याच्या विद्वत्तेमुळं तो सगळीकडे लगेच प्रसिद्ध होतो आणि त्याचा सगळीकडे मान सन्मानही होतो. अगदी राजाच्या बाबतीत म्हटलंय की स्वदेशे पूज्यते राजा. राजा स्वतःच्या देशामध्ये पूज्य असतो, पण विद्वान मात्र सगळीकडे पूज्यता पावतो केवळ त्याच्या विद्येमुळे. पण या विद्वत्तेमुळं जर त्याच्या ठिकाणी गर्व, मद, दर्प येत असेल, जसं आपण आता सुरुवातीला उच्चार केला त्या मनाच्या श्लोकाचा की जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. या विद्येच्या संगामुळे, विद्येच्या अहंकारामुळे जर अहंता येऊन आम्हाला चिकटत असेल, जर आमच्या ठिकाणी त्या विद्येचा अभिमान निर्माण होत, गर्व निर्माण होत असेल, मद निर्माण होत असेल, दर्प निर्माण होत असेल, तर हे विद्या, पांडित्य काय कामाचं की जे भगवंताकडे आपल्याला नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपोआप अभिमान होतो, रस्त्यातच अभिमान होतो, भगवंताकडे जाण्याच्या मार्गामध्येच अगोदरच आपल्याला अभिमान होतो आणि आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही, कारण त्या अभिमानामुळे झालेल्या ओझ्यामुळे आम्हाला भगवंतापर्यंत जाताच येत नाही. म्हणून जी विद्या, जे पांडित्य भक्तामध्ये भेद निर्माण करू शकत नाही, पण ही विद्या आणि अभिमान भक्ती मार्गाला मात्र विरोधक आहे. ही विद्या जर त्या भक्तिप्रेमाचा जिव्हाळा निर्माण करण्याच्या कामी अडथळा होत असेल तर ती विद्या काय कामाची. अनेक विद्वान भक्तही होऊन गेलेले आपण बघत असतो. त्यांना विद्येचा गर्व नव्हता, त्यांनी आपल्या विद्वत्तेचा अभिमान टाकला होता. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की म्हणून थोरपण पराहा सांडीजे, येत व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे, तै जवळी कमाजी. म्हणून थोरपण जे असेल
जर आपल्याला मान मिळत असेल, थोरपण मिळत असेल, तर त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगासाठी आपण धाकटं झालं पाहिजे. आणि असं केलं तर त्याला माझी आपोआप जवळीक प्राप्त होती असे भगवंत सांगतात. गजेंद्र, शबरी, गोकुळातले गोपाळ या सगळ्यांचा जर विचार केला, या भक्तांचा आपण विचार केला, तर या भक्तांच्या ठिकाणी कोणती विद्या होती? तरीही त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. शबरी जी वनामध्ये कुठेतरी लांब दूर एकटीच राहणारी, आश्रमामध्ये राहून फक्त भगवंताचं नामस्मरण करून आपल्या सद्गुरूंची सेवा करणारी, त्यांचा आश्रम स्वच्छ ठेवणारी, एवढ्या एकाच गुणामुळे तिच्या गुरुनं आशीर्वाद दिला आणि भगवंताची तुला प्राप्ती होईल. एक दिवस स्वतः भगवंत तुझ्या आश्रमात येतील असं सांगितलं. आणि प्रभू रामचंद्र शबरीच्या त्या जिथे शबरी माता राहत होती त्या आश्रमात आले. शबरीची उष्टी बोरं खाल्ली. गजेंद्राचं उदाहरण तर आपण अनेक वेळा पाहिलंय. गजेंद्र एक पशु आहे, अनियंत्रित अशा प्रकारची शक्ती त्याच्याकडे आहे. त्याला स्वतःच्या शक्तीचा खूप अभिमान आहे. विद्या जरी नसली तरी स्वतःची शक्ती त्याच्याकडे आहे, त्या शक्तीचा अभिमान आहे. त्याच्यामुळं त्या गजेंद्राच्या भोवती अनेक हत्तीनी गोळा होऊन बरोबर राहत होत्या. आणि एक दिवस आपण पाहिलं की त्याला त्या तलावामध्ये एका मगरीनं त्याचा पाय पकडला. सुमारे 1 महिनाभर हे युद्ध चाललं. गजेंद्राची शक्ती संपली. भगवंताचं स्मरण केलं, अखंड भगवंताच्या स्मरणाला लागला. स्वतः भगवंतानं येऊन गजेंद्राची त्या मगरीच्या च्यातनं सुटका केली. गजेंद्र आणि मगर दोघांनाही त्या ठिकाणी त्यांचं मूळ स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलं भगवंतांनी. पण सांगायचं काय, जसं शबरीच्या ठिकाणी विद्या नव्हती तसं एका पशुच्या ठिकाणी कुठली विद्या असणार हो? गजेंद्राच्या ठिकाणी पण कुठली विद्या नव्हती. पण गजेंद्रालाही कळलं की आपल्या शक्तीचा, आपल्या विद्येचा काही उपयोग नाही, फक्त भगवंताचं नामस्मरणच एक श्रेष्ठ आहे. आणि म्हणून जेव्हा शक्ती क्षीण झाली तेव्हा भगवंताच्या चरणाला लागला, भगवंताचं नामस्मरण करायला लागला. देवा आता पुढे नाही, मला तू वाचव. अगदी आपल्या व्यवहारातलं उदाहरण जरी घेतलं, एखादा मनुष्य खूप कर्तृत्ववान आहे. तरुणपणी यौवनामध्ये त्यानं अनेक माइलस्टोन्स पार केलेत. वेगवेगळ्या पदावर, वेगवेगळ्या जबाबदारीवर तो राहिलाय. आता तो त्याच्या उतार वयाकडे चाललाय. उतार वयाकडे चालत असताना त्याच्या जवळचीच लोक, त्याची मुलगा, त्याची मुलगी, सून, हे सगळेजण त्याच्या भोवती आहेत. एकदा तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर सगळेजण त्याची खूप काळजी घ्यायला लागले. दुसरीकडे असलेला दुसरा मुलगा, दुसऱ्या गावाला असणारा, सिटीमध्ये राहणारा मुलगा पण आला. वडिलांचं दुखतंय म्हणून आला. वडिलांच्या जवळ येऊन बसला, काळजी करायला लागला. वडिलांचा आजार मात्र वाढत होता. 15 दिवस अंथरुणावर खेळून राहणारे बाबा 1 महिना झाला तरी अंथरुणावर अजून उठत नव्हते. त्यांचं आजार पण वाढलं होतं. मुलाची रजा संपली, मुलीची रजा संपली, जे त्याच्या गावाला जायला लागलं. ज्या बाबांना असा अभिमान होता की माझ्याकडं माझा मुलगा, माझी मुलगी सगळे माझ्यासाठी येतील, माझ्या जवळ राहतील, त्या बाबांचा अभिमान हळूहळू गळून पडायला लागला. आजारानं त्यांच्या मनातला हा दंभ नाहीसा केला की हे सगळे माझे आहेत. पत्नी, पुत्र, त्याच्यानंतर सून, जावई, मुलगी सगळेजण माझे आहेत. सगळे आपले असले तरी ते किती दिवस तुमच्याजवळ थांबणार आहेत? शेवटी आपलं गंतव्य ठिकाण सगळ्यांचं एक असलं तरी सगळ्यांना बरोबर जाण्याची वेळ नसते. बरोबर जाणं, यात्रा करणं एवढं बरोबर सगळ्यांना जाता येत नसतं. ज्याची त्याची वेळ यावी लागते.
त्या बाबांची अशी वेळ वाढत चालली. 1 महिना झाला, 2 महिने झाले, अंथरुणात खेळलेल्या बाबांच्या जवळ शेवटी कुणीही राहिलं नाही. 6-7 महिने, 2 वर्ष अंथरुणावर पडून राहिले. त्यानंतर पत्नीही त्यांच्याकडे लक्ष देईना. आणि मग त्या बाबांच्या असं लक्षात आलं की आपल्याला जर या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर या सगळ्या संसारिक गोष्टीतनं आपलं लक्ष काढून घेऊन ते भगवंतावर केंद्रित केलं गेलं पाहिजे. त्या बाबांनी तशा प्रकारे केलं आणि त्यांचं सगळं लक्ष संसारातनं काढून भगवत चिंतनावर एकरूप केलं. त्यांचा आजार हळूहळू दूर जायला लागला. निसर्ग, देव, नामचिंतन यावरच नेहमी लक्ष ठेवणाऱ्या त्या बाबांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. आणि मग त्यांना जीवनातला एक मोठा मंत्र कळला की या जीवनामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जीवन जगायचं असेल तर भगवत नामाचं चिंतनामध्ये आपण नेहमी राहिलं पाहिजे. ज्यांना आपण आपले म्हणतो ते आपलेच असतात हो, पण ते कुठपर्यंत आपले राहते त्यांनाही एक मर्यादा आहे. ही गोष्ट आपण प्रत्येकानं समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून देवर्षी नारद आपल्याला या ठिकाणी सांगतात की विद्या, त्यानंतर जाती, रूप, कुल हे काही असलं तरी भगवंत या सगळ्याकडे नाही बघत हो. तो फक्त तुमच्या भावाकडे बघत असतो. तो फक्त असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्याच्या अंतरी जसा भाव असेल, ज्याच्या अंतरंगामध्ये जसा भाव असेल तशा पद्धतीने त्याला देवाची प्राप्ती होत असते. जेवढा अनन्यतेनं भक्त देवाला शरण जातो, त्याच्या आराध्याला शरण जातो, तेवढ्याच अनन्यतेनं देव त्याच्यासाठी धावून येत असतो. तेवढ्याच अनन्यते, तेवढ्याच उत्कटतेनं देव त्याच्यासाठी धावून येत असतो. पण हे देवाच्या बाबतीत खरं आहे. कुणी एखाद्या साधारण माणसाने म्हणावं की अरे पण व्यवहारही आजकाल असाच झालाय. ज्याला आपण जेवढं व्यवहारानं जेवढं करतो तेवढं त्याच्याकडनं परत येत असतं. अगदी साधा व्यवहार घ्या. लग्नामध्ये आहेर करायला गेलो, तुम्ही त्यांना साडी दिली की समोरचे तुम्हाला साडीच देणार. तुम्ही त्यांना एखादं गिफ्ट दिलं तर ते पण तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार. असं ठरलेलं आहे, सगळीकडे व्यवहार ठरलेला आहे. त्यामुळं देवर्षी नारद आपल्याला सांगतात की भगवंताला जाती, विद्या, रूप, कुल, धन, क्रियादी भेद हे भगवंताच्याकडे काही चालत नाही. त्याच्या भगवंताकडे फक्त भाव चालतो. ज्याच्या अंतरी जसा भाव तसा त्याच्या भावामुळे त्याच्या अंतःकरणात प्रगट होणारा देव त्याला शक्ती देत असतो. आता आपण जातीचं उदाहरण पाहिलं, त्यानंतर रूपाचं पाहिलं. आता आपण जर विचार करायला गेलो की रूपामुळे काय भक्तीमध्ये फरक पडणार आहे? रूपामध्ये भक्तीमध्ये काही फरक पडत नाही. रूपवान भक्त श्रेष्ठ आणि कुरूप कनिष्ठ असं कुठंही मानलं जात नाही. आणि जगामध्ये सुद्धा रूपावरनं फार तर फार त्या सौंदर्य स्पर्धा असतील त्याच्यामध्ये हे चालत असेल श्रेष्ठ कनिष्ठ, पण इतर कुठेही मला रूपावरनं काही फरक होत असेल व्यवहारात असं सुद्धा दिसत नाही. हा, लोक म्हणत असतील की हा दिसायला थोडा चांगला आहे, हा थोडासा उजवा आहे, हा थोडासा दिसायला डाऊन आहे, रंग चांगला आहे, असं काही म्हणत असतील त्याच्याबद्दल. पण त्या रूपामुळे व्यवहारात काही फरक पडतोय असं मात्र नाही. आपल्या पुढे जे रूप आहे ते एक भौतिक विषयाचा गुण आहे.
भक्त त्या रूपाला महत्व देत नाही. भगवान शुकाचार्यांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती. भगवान शुकाचार्य तपाला बसले आणि त्यांचं तप मोडण्यासाठी स्वर्गातल्या अप्सरेला रंभेला पाठवलं गेलं. पण त्या भगवान शुकाचार्यांनी तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ज्या नेत्रांनी अलौकिक दिव्य मनोहर देव दुर्लभ असं भगवंताचं रूप पाहिलंय, तो इतर कुठल्या रूपाकडे पाहणार? त्याला पाहण्याची गरजच पडणार नाही. दुसऱ्या कुठल्याही रूपाकडे तो पाहू शकत नाही. भगवंताचं एवढं नयन मनोहर सुंदर रूप जर त्याच्या हृदयामध्ये उतरलेलं असेल, जसं आपण भक्त प्रल्हादाचं उदाहरण पाहताना पाहिलेलं आहे, ध्रुवाचं उदाहरण पाहताना पाहिलेलं आहे. ध्रुवानं 6 महिने तपश्चर्या केल्यानंतर 6 महिने झाल्यावर त्या ध्रुव बाळाच्या हृदयामध्ये भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी समोर प्रगट झालेली. त्या मूर्तीकडे अनिमिष नेत्रांनी ध्रुव बाळ बघत आहे. एक छोटासा बालक असणारा ध्रुव, त्याच्या हृदयामध्ये भगवंताची मूर्ती प्रगट झाली त्याच्या तपश्चर्येमुळं, आणि तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी ध्रुव बघतोय. समोर भगवंत येऊन स्वतः उभे राहिलेत, पण तरी ध्रुवाला त्याचं भान नाहीये. जेव्हा भगवंतांनी आपल्या शंखाचा स्पर्श त्या ध्रुवाच्या गालाला केला, तेव्हा भगवंताचं ते आतलं रूप आहे, अंतःकरणातलं रूप आहे, त्या ठिकाणी अंतर्धान पावतं आणि मग ध्रुवाचे डोळे उघडतात. म्हणून ज्याच्या समोर एकदा भगवंता प्रगट झाले, ज्याला भगवंत ध्यानामध्ये दिसले, ज्याच्या ध्यानामध्ये नेहमी भगवंताची मूर्ती आहे, त्याला इतर रूपाकडे पाहण्याची गरज पडणार नाही. त्या भगवान शुकाचार्यांनी त्या रंभेकडे ढुंकूनही पाहिलं नाही. समुद्र मंथनातून त्याच्या सार भागातनं क्षीरसागरातून निघालेली परमसुंदरी भगवती महालक्ष्मी देवी ज्यांच्या स्वरूपावर भाळली, मग भक्ताच्या अंतःकरणात असे भगवान प्रगट झाले की त्यांना दुसरं कुठलं रूप आवडणार हो? त्यामुळे भगवानही अशा जड अनित्य रूपावर प्रेम करणं शक्य नाही. त्यामुळे भगवंताच्या बाबतीत सुद्धा एखाद्याचं रूप चांगलं आहे, तो दिसायला चांगला आहे म्हणून भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतील असं अजिबात नाही. शबरी बेल्लिणीचं उदाहरण आपण पाहिलंय. मथुरेतली कुब्जा असेल का, ती काय रूपवान होती का? श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, कुब्जा ती ठाई वाकुडी, नीट निज भावे चोखडी, तिच्या चंदनाची शुद्ध गोडी, अति आवडी मज लागे. कुब्जा काय सुंदर होती, पण तिच्या चंदनाचं, तिने दिलेलं चंदन मात्र मला फार आवडलं. म्हणून भक्तामध्ये रूपामुळे भेद होणे अजिबातच नाही. कुलाच्या श्रेष्ठत्वामुळे पण भक्तामध्ये भेद पडत नाही. व्यवहारामध्ये आपण पाहिलं की कुलाला महत्व दिलं जातं. आपल्या कुलाला सकुलीन अकुलीन असे भेद पाडले जातात. कुलाची काही विशिष्ट सदाचार परंपरा असते, काही आचार विशेष अंगी बांधलेले असतात. एखाद्या कुळामध्ये शौर्य असतं, एखाद्या कुळामध्ये दातृत्व असतं, एखाद्या कुळामध्ये विद्वत्ता असते, एखाद्या कुळामध्ये भगवत भक्ती असते, एखाद्या कुळामध्ये सदाचार असतो. असे वेगवेगळ्या कुलांचे विशेष असतात. लौकिक व्यवहारामध्ये जरी भेद असले तरी भक्तामध्ये मात्र कुलविशेषाने असे भेद पडले जात नाहीत. कुलाचा संबंध जन्माशी आणि जन्माचा संबंध त्या स्थूल देहाशी जरी असला तरी भक्त या देहाशीच तादात्म्य ठेवत नसल्याने त्याचं जाती कुल याच्याबद्दल विचारच करायला नको. भक्ताचा संबंध फक्त भगवंताशी असतो. त्याच्या स्थूल देहाला तो मानतच नाही, त्याच्यामध्ये देहबुद्धी नसतेच. तो आत्मबुद्धी करत असल्यामुळे, आत्मबुद्धीशी एकरूप झाल्यामुळे त्याला देहबुद्धी काय असते माहीतच नसते. आणि म्हणून रूपाच्या बाबतीत, कुलाच्या बाबतीत भेद पडणं भक्तामध्ये शक्यच नाही. आता तसं जर पाहिलं आपण, कुल शब्द पाहिला तर कौलीयते इथे कुल. कुल म्हणजे कु म्हणजे पृथ्वी, आणि शेवटी ते तिच्यात लीन होऊन जातं, ते कुल असा त्याचा अर्थ होतो.
मग आजपर्यंत कोणतं कुळ असं लीन झाल्याविना राहिलंय ज्याच्यापासून सर्व कुळांचा उगम झाला, त्याच्या ठिकाणी सगळी कुळे लीन होतात. त्या परमात्म्याच्या ठिकाणी भक्त प्रेम ठेवत असतो आणि भक्त असा त्या परमेश्वरावर प्रेम ठेवत असल्यामुळे भगवंताची दृष्टी पण त्याच्या कुलावर जातच नाही. तो कधीही कुलाचा विचार करत नाही. एकदा का मनुष्याला कुळाचा अभिमान लागला की मग कुलधर्म, कुलदेवता, कुलाचार हे सांभाळावं लागतं, उपाधी मागे लागतात. त्याच्यामुळे अभिमान निर्माण होतो आणि भगवत भक्तीला या अभिमानामुळे प्रतिबंध होतो. आणि म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये कुलाने, कुलधर्माने किंवा कुलदेवतेने भेद पडत नाही. धनही व्यवहारामध्ये भेद उत्पन्न करणार असतं. संसारात तर धनवंताला ज्ञान आपण पाहतो. प्रत्येक ठिकाणी धनवंतालाच मान मिळत असतो. मनुष्यानं धन मिळवलेलं असलं की त्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्या पद्धतीनं मान मिळतो आणि त्यालाच वक्ता म्हटलं जातं, त्यालाच गुण असलेलं म्हटलं जातं. त्यांनी पैसे दिले की सगळं संपलं, त्याने जाहिरात दिली की त्याला मोठा पुरस्कार मिळाला. हे तर आता काळ्या दगडावरची रेख झाली. मग असा सामान्य व्यवहार की ज्याच्यामुळं धनामुळं हा व्यवहार आज आपण सगळीकडे पाहतो. देव कसा करेल हो तसा व्यवहार? देवाने केलं तसं, पैशामुळं तो जायला लागला तर मग देवामध्ये आणि सामान्य माणसात काय फरक राहिला? मग देवाचं करायचं कशासाठी असा प्रश्न सगळ्यांच्या पुढे निर्माण होईल. म्हणून धनामुळे व्यवहारात भेद उत्पन्न होत नाही. संसारात धनवंताला मान मिळत असला तरी भगवंताच्या दरबारी मात्र असा कुठल्याही प्रकारचा मान मिळत नाही. म्हणून धन जे आहे ते प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धामुळे मिळतं असा भगवत भक्ताचा सामान्य भाव असतो. तो कधी आपली श्रीमंती दाखवण्याच्या बाबतीत, आपल्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्याच्या बाबतीत, कधी आपलं इम्प्रेशन पाडण्याच्या बाबतीत आग्रही नसतो. म्हणून पारमार्थिक धैर्याचा नाश करणार म्हणून धनाकडे पाहिलं जातं. कारण एखाद्या ठिकाणी मोठी देणगी जर त्या अशा धनवंतांनी भक्तांनी दिली, समजा एखाद्याने 25 लाख दिले, दुसऱ्याने 10, कोणी 5, कोणी 15 दिले, तर 25 लाख देणाऱ्याला आपोआप अभिमान होणार, गर्व होणार की मी एकट्याने याच्यासाठी 25 लाख दिले. आणि म्हणून हे धन जे आहे, धम धैर्य नाश आहे ती धम, धैर्याचा नाश करणारं, पारमार्थिक धैर्याचा नाश करणारं म्हणून धनाकडे पाहिलं जातं. जो धनमानी आणि श्री जितू त्याचे विमुख होत हृदय असतो. जो धनाबद्दल अभिमान बाळगणारा, धनाचा गर्व बाळगणारा आहे आणि श्रीलंपट आहे, त्याशी विमुख होत हृदय असतो. त्याच्यापासून भगवंत हृदयस्थ भगवंत नेहमी विमुख होत असतो. लौकिक व्यवहारात धनाला महत्व आहे, धार्मिक व्यवहारात पण धनाला महत्व आहे. कारण धनामुळंच यज्ञ, याग, दान इत्यादी मोठमोठी कामं पार पडत असतात. सामान्यांच्या दृष्टीने धनवान आणि धनहीन यांच्यामध्ये भेद पडतो, पण भक्तांच्या दृष्टीने धनाला महत्वच नसल्यामुळे धन असलं काय किंवा धन नसलं काय ते सारखंच. भगवत भक्तीच्या आनंदापुढे क्षुद्र आणि विकारी अनर्थमूल धनाचं काय मूल्य आहे? द्रव्य जीवाहुनी आवडे या जना, आम्हासी वमना हुनी नीच, असं तुकाराम महाराजांचं वचन आहे. पण आजकाल व्यवहारामध्ये आपण पाहतो अगदी जे तथाकथित परमार्थ करणारे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तेही ज्यांच्याकडनं जास्त धन येतं त्यांच्याकडे थोडं जास्त लक्ष देतात असं आपल्याला वाटण्याची शक्यता असते. पण जरी तसं होत असलं तरी आपला उद्देश मात्र भगवंताची भक्ती करणे, भगवंतासाठी काम करणे असा जर असेल तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आपण भगवंताच्याकडे सहजपणाने जाऊ शकतो. अगदी तुलसीदास पण म्हणतात की न टूक कौपी न मे अरु भाजी बिन लोन, तुलसी रघुवर उर बसे इंद्र बापुरो कोण.
शरीराशी लाज राखण्याकरता 3 तुकडे जोडून केलेली लंगोटी आणि खाण्याला मीठही नाही अशी कोणत्या तरी झाडपाल्याची भाजी, अशी आमची सांसारिक स्थिती, असं भक्तश्रेष्ठ तुलसीदास म्हणतात. तर आमच्या हृदयात रघुवर प्रभू रामचंद्र मात्र नांदत आहे, तर मग आमच्या पुढे इंद्र बापडा कोण? म्हणजे भगवंताचा भक्त असणारा परिस्थितीने कितीही गरीब असला, त्याला कुठल्याही परिस्थितीत राहावं लागत असलं. अगदी त्याच्याकडे धन असो नसो, मध्यम स्वरूपात असो जास्त असो, पण तो भगवंतालाच स्मरून राहत असला, भगवंताच्या चरणाशी एकरूप झालेला असला, हृदयामध्ये त्याच्या भगवंताचं प्रागट्य झालेलं असलं, तर इंद्र सुद्धा कोण असं म्हणण्याची त्याची कॅपॅसिटी असते. भक्तश्रेष्ठ तुलसीदास त्यांच्या उदाहरणातून आपल्याला हेच दाखवून देतात. एवढ्या सगळ्या बाबींचा आपण आतापर्यंत विचार केला. भक्ताच्या बाबतीतले जाती असेल, भक्ताची विद्या असेल, भक्ताचं रूप असेल, भक्ताचं कुल असेल, भक्ताचं धन असेल, या सगळ्यामुळे 2 भक्तांमध्ये अमुक भक्त श्रेष्ठ आणि अमुक भक्त कनिष्ठ असा भेद त्यांच्यामध्ये कधीही होत नाही. कारण भक्त हे भक्तच असतात, ते भगवंतापासून विभक्त नसतात, म्हणून ते भक्त असतात. त्यांचा भक्त असण्याचा क्रायटेरिया फक्त ते भगवंतापासून विभक्त नाहीत, हाच त्यांचा क्रायटेरिया. आणि समर्थांनी पण आपल्याला हाच सांगितलाय की भक्त म्हणजे जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त, जो भगवंताशी जोडला गेलेला तो भक्त. याच्यामध्ये बाकी जातीचं, विद्येचं, रूपाचं, कुलाचं, धनाचं आणि इतर क्रियांचा कुठलाही भेद नाही. त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आणखी एक महत्वाची जी क्रिया, जी शेवटी याच्यामध्ये देवर्षी नारदांनी सांगितली, या जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेद, हे क्रियादी भेद जे सांगितले, याच्यामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये क्रियेला महत्व आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मनुष्याकडे क्रिया असणारच. शरीरधारी पुरुषाकडून सगळ्या कर्मांचा त्याग होणं शक्य नाही, असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. सगळ्या क्रिया तर नाही, जे आपल्याला श्वास घ्यायला लागतो, जेवणासाठी पचवण्याला लागते, त्या आपल्या ज्या क्रिया आहेत त्या नियमित क्रिया चालू असतात. देहेंद्रिय निर्वाह करता सर्वांकडून होणाऱ्या क्रिया या साधारण क्रिया असं म्हटलं जातात. त्या विशेष भेद पाडणाऱ्या नसतात, भक्त अभक्तांच्या समान असतात. असाधारण क्रिया ज्यांना देह निर्वाहापेक्षा ऐहिक अथवा पारत्रिक असे अधिक फळ प्राप्त होणे शक्य असते. यज्ञ याग तपानुष्ठान करीत असेल एखादा ब्राह्मण तर त्याला विशेष महत्व प्राप्त होते. एखादा क्षत्रिय युद्धात निष्णात असेल, वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांचं त्याला ज्ञान असेल तर तो श्रेष्ठ समजला जातो. एखादा वैश्य कृषी गोरक्ष वाणिज्यादी विशेष कर्मात निष्णात असेल तर तो श्रेष्ठ समजला जातो. किंवा एखाद्या कलेत चित्रकला, गायन कला, वादन कला, नृत्य कला, वास्तुनिर्माणाची कला इत्यादी तो निष्णात असेल तर या विशेष क्रियामुळे त्याला क्रियावान समजलं जातं. आणि अगदी महाभारतात तर एक क्रियावानच पंडित हा, जो क्रियावान आहे त्याला पंडित म्हटलं जातं. आणि एखाद्या विशेष क्रियातनं मग एखादा मनुष्य स्वर्ग मिळू शकेल, एखादा राज्य मिळवेल, एखादा या क्रियातून ऐहिक धन मान ऐश्वर्य इत्यादी मिळवेल. पण असा पुरुष आपणास इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असला तरी यातूनच त्याला अहंकार येतो, यातूनच त्याच्यामध्ये दंभ निर्माण होतो. आणि मग तो चांगली क्रिया जी करतोय, जी क्रिया चांगल्या रीतीनं करतोय, त्या क्रियेचा त्याला एकदा का अभिमान झाला की तो भगवंतामध्ये आणि त्याच्यामध्ये हा अभिमानाचा मोठा अडथळा निर्माण होतो. भगवंतापर्यंत जायला तो अडथळा त्याला प्रतिबंध करतो. आणि म्हणून कुठल्याही क्रियेचा अभिमान मनुष्यामध्ये नसला पाहिजे. देवर्षी नारदांनी तर आम्हाला सांगितलंय की आमच्याकडे या धनादी जाती रूप विद्या इत्या कुठल्याच याचा अभिमान नसला पाहिजे. पण आम्ही जी क्रिया करतो त्यातनं जे काही मिळवतो त्या क्रियेचाही अभिमान आम्हाला नसला पाहिजे. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यः
सम्यक व्यवसितो हे सहा. भगवद्गीतेमध्ये भगवान अगदी सांगतात की पूर्वीचा एखादा दुराचारी माणूस असेल आणि तो जरी अनन्य होऊन माझी भक्ती करायला लागला तरी तो साधूच मानला पाहिजे असं भगवंत आपल्याला सांगतात. ज्यांनी शास्त्रोक्त कर्मात अधिकार नाही असे कितीतरी जीव अनन्य भक्तीनं भगवत भक्ताला प्राप्त झाले. ज्यांना शास्त्रोक्त कर्म करण्याचा अधिकार नाही, सुग्रीव असेल, सुग्रीवो हनुमान वृक्षो गजो गृध्रो वणिकपथः व्याधः कुब्जा व्रजे गोप्यो यज्ञपत्न्यस्तथा परे ते नाधीत श्रुतिगणा नोपासित महत्तमाः अव्रता तप्त तपसः सत्संगान मामुपागताः. भगवान श्रीकृष्ण सांगतात की उद्धवा, सुग्रीवो हनुमान वृक्षो, सुग्रीव हनुमान असेल, जांबुवंत असेल, गजेंद्र असेल, जटायू असेल, तुलाधार वैश्य असेल, व्याध, कुब्जा, गोपी, यज्ञपत्न्या आणि इतर अनेक जण उद्धरून गेले. या सगळ्यांनी काही वेद अध्ययन केलेलं नव्हतं, या सगळ्यांनी श्रेष्ठांची सेवाही केलेली नव्हती, यांनी कुठलं व्रतही केलेलं नव्हतं, यांनी कुठली तपश्चर्याही केलेली नव्हती. केवळ प्रेमभावाने गोपी, गायी, वृक्ष, पक्षी, दुसरे मूढबुद्धी नागादी सहज रीतीने भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले. उदाहरण दिले भगवंतांनी स्वतः. या आत्ता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की जाती, विद्या, रूप, कुल, धन, क्रिया दे भेद, हे भक्तांच्या ठिकाणी याचा भेद नसतो. याचं एक सुंदर खूप चांगलं सुभाषित सांगितलं जातं की व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातीर विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किम पौरुषम कुब्जायाः किमु नाम रूपमधिकम किम तत् सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्तिप्रियो माधवः. या सुभाषितामध्ये खूप छान सांगितले की व्याधाचं आचरण, ध्रुवाचं वय, गजेंद्राची विद्या, विदुराची जाती, नंतर उग्रसेन यादवपती उग्रसेनाचं पौरुष, त्याचा पुरुषार्थ, कुब्जेचं रूप, सुदामदेवांचं धन, हे सगळं काय भगवंतांनी पाहिलं. हे काही पाहून भगवंतांनी त्याला वरदान दिलं नाही, तर भक्त्या तुष्यति केवलन्नच गुणैर भक्तिप्रियो माधवः. तर भगवंतांनी केवळ त्यांची भक्ती पाहिली, त्यांच्या ठिकाणचा भाव पाहिला आणि हे सगळं पाहून भगवंतांनी त्यांना जे पाहिजे ते दिलं. त्यांना सद्गती प्राप्त झाली. त्यांना जे पाहिजे होतं, ज्या पद्धतीचं पाहिजे होतं त्या पद्धतीचं त्यांना ते मिळालं. मग इथं भगवंतांनी पाहिलं का हो? त्यांची जाती पाहिली, त्यांचं वय पाहिलं, त्यांची विद्या पाहिली, त्यांचं धन पाहिलं, त्यांचा पुरुषार्थ पाहिला. व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टी भगवंतांनी इथे पाहिल्या नाही. भगवान केवळ त्यांच्या भक्तीनं, त्यांनी केलेल्या सेवेनं प्रसन्न झाले आणि त्यांना जे जे हवं होतं ते त्यांनी त्यांना दिलं. आणि म्हणून देवर्षी नारद आम्हाला सांगतात की आम्हाला जर व्यवहारामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आम्हाला बाकी कुठलाही याची आवश्यकता नाही, कुठल्या गुणाची आवश्यकता नाही. केवळ आम्हाला भगवंताची भक्ती करायची. भक्त्या तुष्यति केवलन्नच गुणैर भक्तिप्रियो माधवः. भगवान स्वतः हे भक्तिप्रिय असल्यामुळे त्यांच्या, जसं आम्हाला कलियुगामध्ये सांगितलंय की या कलियुगामध्ये नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते. आम्हाला कुठलं पण व्रत, वैकल्य, यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. केवळ निस्सीम भावानं भगवंताच्या नामाचं उच्चारण करायचं. जेव्हा जेव्हा आम्हाला लक्षात येईल की आम्हाला या ठिकाणी आज भगवंत नाम घेणं आवश्यक आहे, आम्ही त्या ठिकाणी तेव्हा तेव्हा ते नाम आठवेल, तेव्हा स्मरेल, तेव्हा ते भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. या सूत्राचा आणखी एका दृष्टीने विचार करता येईल की सूत्रात नास्ति तेषु म्हणून भक्तांचा निर्देश करून जाती, रूप, कुल, धनक्रियादी भेदांचा निषेध केलाय. म्हणजे भक्ताची दृष्टी जगाकडे पाहताना वरील विशेष भाव पाहत नाही. भक्त सुद्धा जगाकडे जेव्हा पाहतो ना तेव्हा तो कोणाचं धन पाहत नाही, तो कोणाची जाती पाहत नाही, कोणाचं रूप पाहत नाही, कोणाची क्रिया पाहत नाही, कुणी आपल्याला जास्त मदत करतंय म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही.
त्याचा भाव एकच असतो, तो म्हणजे तो व्यक्ती व्यक्तीत भेद पाहण्याचा नसतो, तर कोण भगवंताकडे कशा दृष्टीने बघतोय हे त्या भक्ताने पाहिलं पाहिजे. भगवंताप्रमाणे तो सर्वात केवळ भगवंतच व्यापून आहे अशी भावना ठेवतो. अशा भक्ताकडे भक्तानं व्यवहारामध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे. भक्ताची दृष्टी ही व्यभिचारी अशा जाती कुल रूप क्रियादी गुणावर जाऊन कोणाचाही भेद करत नाही. आणि सूत्रामध्ये सगळ्यात शेवटी आदी शब्द आला आहे, त्याच्यामध्ये क्रिया आदी भेद हा असा आदी जो शब्द आहे त्याचा जाती कुल रूप धन क्रिया इत्यादी भेद करणाऱ्या विशिष्ट वस्तूंचा निर्देश करून केवळ एवढ्याच वस्तूंनी भेद केला असं नसून गुण आकार परिणाम देश काल वस्तू इत्यादी भेद निर्माण करणारी जी अनेक कारणं आहेत, पण भक्तांच्या दृष्टीनं ती कारणं ही कल्पित आणि व्यभिचारीच असली पाहिजे. भगवत भक्ती करण्याचा अगदी निंद्य चांडालाधिकारांनाही अधिकार याचा आपण विस्तारानं पाहिलं. भगवत भक्तगण भगवत भक्तीच्या मर्यादेच्या दृष्टीने सगळे समान आहेत. इतर साधनांच्या दृष्टीने भक्ती या साधनेचं श्रेष्ठत्व प्रदर्शित करणं हे या सूत्राचं तात्पर्य आहे. इतर साधनांच्या दृष्टीने भक्तीचं साधन कसं सगळ्यात श्रेष्ठ आहे. इतर सगळी साधनं कदाचित आपल्याला या भक्तीकडे नेणारी असतील, पण भक्ती हे साधन असं आहे की जे आम्हाला भगवंताची प्राप्ती करून देणारं, लगेच प्राप्ती करून देणारं साधन. कदाचित हे विद्या जाती वय कुल ही जी साधन आहे ती आम्हाला कदाचित या भक्तीपर्यंत पोहोचवत असतील, भक्तीपर्यंत नेण्याचा हे मार्ग असेल, त्याच्यामध्ये जर आम्हाला दंभ झाला नाही, अभिमान झाला नाही तर. परंतु भक्ती हे साधन असं आहे की ज्याच्यामुळे कर्म ज्ञान योग योगे भ्योपी अधिकतरा या सगळ्यांपेक्षा तरी श्रेष्ठ आहे. म्हणून या सूत्रामध्ये भक्तीचं महत्व देवर्षी नारदांनी सांगितलंय की जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण आज 7व्या आवर्तनापर्यंत आलोय. वारंवार समर्थांनी सांगितलेलं, दासबोधामध्ये सांगितलेलं नेहमी वाचन करून ते आमच्या व्यवहारामध्ये उतरलं पाहिजे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ असा समर्थ आम्हाला सांगतात. केवळ वाचाळता आम्हाला करायची नाही, आमच्या क्रियेमध्ये ते उतरवून दाखवायचंय. आणि क्रिया पालटे तात्काळ हे जे आम्हाला समर्थांनी सांगितलंय की आम्ही जर दासबोध वाचला, आम्ही दासबोधांचं मनन केलं, आम्ही दासबोधाचं चिंतन केलं, तर त्याच्यामुळे आमच्या क्रियेमध्ये बदल व्हायला पाहिजे. की जो बदल केवळ आम्हाला वाटला नाही पाहिजे, जगाला दिसला पाहिजे. जगाला असं वाटलं पाहिजे समोर आलं की याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झालाय, यांचं काहीतरी साधना चालू आहे की त्यांच्यामुळं यांच्या क्रियेमध्ये एवढा फरक पडलाय. आणि असं जाणवेपर्यंत, असं करेपर्यंत आणि केवळ एवढ्यावरच न थांबता अखंड अनन्यतेनं भगवंताच्या चरणी एकरूप होऊन भगवंताच्या नामचिंतनामध्ये हे संपूर्ण पराभव नावाचं संवत्सर आपल्याला त्याच्यामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालायचंय. त्यासाठी वारंवार आपण पुन्हा या भगवंताच्या नामस्मरणासाठी देवर्षी नारदांनी सांगितलेल्या सूत्रांवर सगळे मिळून विचार करण्यासाठी पुन्हा एकत्र येलेलो आहोत. आज या सूत्रावरचं चिंतन करत असताना ज्या गोष्टी शास्त्रानं सांगितल्या त्या सगळ्या आपल्या पुढे ठेवताना जर काही दृष्टांताच्या माध्यमातून विषय भरकटला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. या ठिकाणी झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या चरणी, समर्थांच्या चरणी, दासबोधांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. थांबतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.